कविता हा भावनांचा उद्रेक आहे असं वर्ड्सवर्थ यानं सांगितलं आहे. खरंच कविता म्हणजे सुखदुःखांच्या धाग्यांची गुंफण. पण अनेकांची प्रतिभा महाविद्यालयात आल्यानंतर जागृत होते आणि त्यांना कविता सुचू लागते. पण काही सामाजिक जाणीवेनं काव्यलेखनही करतात. अशाच सामाजिक जाणीवेनं काव्यलेखन करणारा किशोर भागवत आपल्या युवा मित्रांशी संवाद साधणार आहे. तर ऐकूया किशोर भागवत. नमस्कार किशोर, युवावाणीच्या स्टुडिओमध्ये मी तुझं स्वागत करतोय. नमस्कार. तू ग्रामीण भागातून आला आहे, त्यामुळे शेतीशी निगडीत आहेस. शेतकऱ्याच्या व्यथा वेदना तुला माहिती असणार. मग शेतीवर तू एखादं काव्य केलं आहेस का? होय, मी शेतीवर बरंचसं काव्य केलंय. त्याच्यापैकी मी तुम्हाला एक झडी नावाची कविता ऐकतो, कारण पावसाळ्याचे सध्या दिवस आहे आणि अनेक राज्यामध्ये पुराचं सध्या थैमान घातलेलं आहे. तर झडी म्हणजे पावसाचं संततधार पडणारं 8 ते दिवस सलग चालणारा पाऊस. आणि या पावसामध्ये गावातील सर्व लोकांचे काय हाल होतात मी या कवितेतून मांडण्याचा प्रयत्न केलाय. माझ्या कवितेचं नाव आहे झडी. झडी बरसली अशी औंदा वाया गेलं सार. झडी बरसली अशी औंदा वाया गेलं सार. वर फुटली भीतीले दारी तुंबल आभाळ. दारी तुंबल आभाळ. झडी बरसली अशी पीक बिक नास झालं. पावसात फुटे आसू. पीक बिक नास झालं. पावसात फुटे आसू. जीव आग आग होते. जीव आग आग होते. आभाळाले येते हसू. आभाळाले येते हसू. झडी बरसली अशी औंदा वाया गेलं सार. वर फुटली भीतीले दारी तुंबल गटार. दारी तुंबल गटार. धट्टा कट्टा शेतकरी पण हतबल झाला. धट्टा कट्टा शेतकरी पण हतबल झाला. हात कमाईचा मजूर. हात कमाईचा मजूर जाग्यावर झोपी गेला. जाग्यावर झोपी गेला. झडी बरसली अशी औंदा वाया गेलं सार. झडी बरसली अशी औंदा वाया गेलं सार. बिना चाऱ्याचे चढोर वासराले दूध नाही. बिना चाऱ्याचे चढोर वासराले दूध नाही. पक्षी लपतील कुठ. पक्षी लपतील कुठ. झाडाचीच सोय नाही. झाडाचीच सोय नाही. झडी बरसली अशी औंदा वाया गेलं सार. वर फुटली भीतीले दारी तुंबल गटार. दारी तुंबल गटार. लख चमकता वीज मन हादरून जाते. लख चमकता वीज मन हादरून जाते. देवाले हे हात जोडून. देवाले हे हात जोडून माणूस कदरून जाते. माणूस कदरून जाते. झडी बरसली अशी औंदा वाया गेलं सार. झडी बरसली अशी. ढोर माणूस कुणूस गेले वाहून पुरात. ढोर माणूस कुणूस गेले वाहून पुरात. उघड्या डोळ्यानं पाहिली. उघड्या डोळ्यानं पाहिली मरणाची वरात. मरणाची ही वरात. झडी बरसली अशी औंदा वाया गेलं सार. झडी बरसली अशी औंदा वाया गेलं सार. वाह वाह, बढिया. किशोर, शेतकऱ्याच्या वेदनेला हुंकार तू झडी कवितेतून फोडलास. मग तू वैयक्तिक आयुष्यात काही व्यथा वेदना भोगल्यास का? त्याविषयी आमच्या श्रोत्यांना काय सांगणार? सांगणार ना, कारण ग्रामीण भागामध्ये जे लोक झोपडपट्ट्यामध्ये राहतात, जे लोक शेतमजूर आहेत, यांच्या हेळणा आणि वेदना लोकांना खरं म्हणजे कळत नाही. जास्तीचं लिखाण हे शेतीवरती झालेलं आहे, शेतकऱ्यावरती झालेलं आहे, परंतु शेतमजुराचं काय हाल अपेष्टा होतात ह्या मी या कवितेतून मांडण्याचा प्रयत्न केलाय. माझ्या पुढच्या कवितेचं नाव आहे बंडाळ. झाली बंडाळ चंडाळ माया घर त्यांची सारी. झाली बंडाळ चंडाळ माया घर त्यांची सारी.
उघडा संसार घेऊन फिरले तर दारोदारी. वा. दोन उघड्या पायानी तुडवला गाव सारा, झडी पाण्याच्या रातीले कोण दिला नाही थारा. राखेलाची सोय नव्हती अंधारात राहा लागे, तरुण बहीण सोबत मायचा डोळा नाही लागे. उपाशीचं पोटी भाऊ शिकायले शाळा गेला, दुसऱ्याच्या पुस्तकाचा अभ्यास त्यानं केला. काका काकू मामा मामी नाते सारे कामोकामी. वा वा. काका काकू मामा मामी नाते सारे कामोकामी, मानपान सुखोट्यात दुखोट्यात बदनामी. वा, क्या बात. काय जीवन आमचं गेलं माकडा सारख, उकंड्याची गेली दशा आमचं तसंच पारख. वा, खरंच सही. किशोर, ग्रामीण भागातील दुःखाला तू प्रातिनिधिक स्वरूपात मांडलंस. खरं तर ग्रामीण भागात प्रगल्भ प्रतिभा आहे आणि निसर्ग सौंदर्यही आहे. मग तू निसर्गावर एखादं काव्य रचलंस का? होय, निसर्गावर मी बरेचसे काव्य रचलेले आहेत. ग्रामीण भागात लहान मुली शेतामध्ये उन्हाळ्याच्या दिवसामध्ये गोवऱ्या वेचायला जातात आणि त्यांच्या गोवऱ्या वेचत असताना त्यांना जगाचं भानही नसतं. मात्र त्यांचं ते बेभान जगणं कसं आपल्याला आकर्षण करून घेते हे मी या कवितेत मांडण्याचा प्रयत्न केलाय. कवितेचं नाव आहे गौऱ्या. पोरी पैंजणी पायाच्या नाच नाचल्या वनात. वा. पोरी पैंजणी पायाच्या नाच नाचल्या वनात, पायातला नाच पाहून हेवा मोराच्या मनात. वा. पोरी पैंजणी पायाच्या नाच नाचल्या वनात, पायातला नाच पाहून हेवा मोराच्या मनात. किती हसती हो गोड दात चमकती हिरे, नाचू नाचू संगतीनं झाड थकले तर सारे. वा. तळ पाय मोर पिस कस टोचलं भुईले, टोपलं गौऱ्यानं भरलं वज तोलना डोईले. थोड्या भरून सांडल्या थोड्या सांडून भरल्या, गौऱ्या उरलेल्या थोड्या त्यांनी आंब्याशी पुरल्या. त्या म्हाताऱ्या झाडानं गौऱ्या अजून राखला, वाट पाहता पोरींची फांद्या म्हाताऱ्या वाकल्या. वा वा. राणा येते आठवण आता पैंजन, पाय गेले पर घरी कन्या परक्याचं धन. वा वा, क्या बात आहे. कन्या परक्याचं धन असल्याचं तू तुझ्या कवितेमधनं मांडलं. खरं तर ग्रामीण भागातलं वास्तव मांडण्याचं काम तू तुझ्या काव्यातून केलं. ग्रामीण भागात आता बेकारी थैमान घालते आहे, अनेक तरुण बेकारीनं खचले आहेत. यावर तू काही लिहिलंस का? ग्रामीण भागात महत्वाचा प्रश्न आहे शिक्षणाचा, परंतु आज त्या शिक्षणाच्या माध्यमातून खूप सारी बेकारी निर्माण झाली. सुशिक्षित बेरोजगारांना नोकऱ्या लागत नाहीत आणि शिकल्यानंतर हे बेकारीचं जे जीवन त्यांच्या वाटेला येतं, या बेकारीच्या जीवनाविषयी मी लिहिण्याचा प्रयत्न केलाय. माझ्या पुढच्या कवितेचं नाव आहे दूरवरचे दिवे. अच्छा. नोकरी म्हणजे आज आपल्यासाठी दूरवरचे दिवे होऊन बसले. काहे दूरवरचे दिवे वाटती हवे, आम्ही बेकार आम्ही लाचार, जड वाटती हे मार्ग नवे. काहे दूरवरचे दिवे वाटती हवे, आम्ही बेकार आम्ही लाचार, जड वाटती हे मार्ग नवे. काहे होतो गुणवान जेव्हा गावात होता मान, आता हुडकत नाही कोणी जसं नाही त्यांचं ध्यान. होतो गुणवान जेव्हा गावात होता मान, आता हुडकत नाही कोणी जसं नाही त्यांचं ध्यान. आता मुकलो प्रेमाला ते भुलले, नात्याला चतुर झाले अमुच्याशी जसे पारवे. काहे दूरवरचे दिवे वाटती हवे, आम्ही बेकार आम्ही लाचार,
जड वाटती जड वाटती हे मार्ग नवे काहे ना वाटे जावे बाहेर ना बोलावे कुणाशी असुनी भाकर भाजी वाटते रहावे उपाशी ना वाटे जावे बाहेर ना बोलावे कुणाशी असुनी भाकर भाजी वाटते रहावे उपाशी आता मुकलो प्रेमाला ते भुलले नात्याला चतुर झाले अमुचासी जसे ते पारवे पारवे काहे काहे दूरवरचे दिवे काहे दूरवरचे दिवे वाटती हवे आम्ही बेकार आम्ही लाचार आम्ही बेकार आम्ही लाचार जड वाटती हे मार्ग नवे काहे काहे दूरवरचे दिवे काहे. वाह, क्या बात आहे. बेकाराचं दुःखही तू हुबेहूब मांडलंस. किशोर, तू इतकं प्रगल्भपणे काव्यलेखन केलं, मग गझलेकडे तुला वळावंसं वाटलं नाही का? हो, मी गझल हा प्रकारही हाताळण्याचा प्रयत्न केलाय. या गझलेच्या माध्यमानं मोहक आवरेना नावाची एक कविता लिहिली. चंद्राला ढगात दडण्याचा मोह कावरेना चंद्राला ढगात दडण्याचा मोह कावरेना पतंगा सगळीकडे धावण्याचा मोह कावरेना चंद्राला ढगात दडण्याचा मोह कावरेना कुणा धाक वाटे जगाचा कुणा धाक वाटे मनाचा कुणा धाक वाटे जगाचा कुणा धाक वाटे मनाचा तरुणाला तरुणीकडे पाहण्याचा तरुणीला तरुणाकडे पाहण्याचा मोह कावरेना तरुणाला तरुणीकडे पाहण्याचा मोह कावरेना चंद्राला ढगात दडण्याचा मोह कावरेना खुर्ची न सोडे इथला पुढारी भिकारी न सोडे कधीला चारी खुर्ची न सोडे इथला पुढारी भिकारी न सोडे कधीला चारी पक्षास आकाश भर धावण्यात पक्षास आकाश भर धावण्याचा मोह कावरेना पक्षास आकाश भर धावण्याचा मोह कावरेना पाण्यात बेधुंद चालणे मित्रांशी खूप खूप बोलणे पाण्यात बेधुंद चालणे मित्रांशी खूप खूप बोलणे पदराला वाऱ्या सवे उडण्याचा पदराला वाऱ्या सवे उडण्याचा मोह कावरेना पदराला वाऱ्या सवे उडण्याचा मोह कावरेना काट्यातूनही फुलते फुल धड पडूनही चाले मुल काट्यातूनही फुलते फुल धड पडूनही चाले मुल आजोबास अर्शात पाहण्याचा आजोबास अर्शात पाहण्याचा मोह कावरेना आजोबास अर्शात पाहण्याचा मोह कावरेना चंद्राला ढगात दडण्याचा
मोह कावरेना पतंगास अग्नीकडे धावण्याचा मोह कावरेना मोह कावरेना. वा वा वा, बढिया. किशोर, तू महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना कथा, कविता आणि गझल प्रकारातही प्रगल्भपणे लेखन केलंस. या व्यतिरिक्त तू कोणत्या प्रकारात लिहिलंस? मी लावणी या प्रकारात, लावणी ही स्त्री कलावंतावरच रेखाटलेली असते, परंतु मी एक प्रयोग केलाय मराठीमध्ये केला की आपण या ठिकाणी आपण केंद्रस्थानी नायकाला ठेवले. तुझ्या डोळ्यावर कर इलाज ग, वा वा, तुझ्या डोळ्यावर कर इलाज ग, आणि तुले पाहताच मला येते लाज ग, वा, क्या तुले बात है. पाहताच मला येते लाज ग, तुझ्या डोळ्यावर कर इलाज ग, आणि तुले पाहताच मला येते लाज ग, तुले पाहताच मला येते लाज ग. वा वा. तुझ्या डोळ्याची लवली जर पापणी, तुझ्या डोळ्याची लवली जर पापणी, वाट गोफणीन दगड झोकलाय कोणी, वाट गोफणीन दगड झोकलाय कोणी, हसताना कर कमी आवाज ग, वा वा, हसताना कर कमी आवाज ग, तुले बाताच मला येते लाज ग, तुले बाताच मला येते लाज ग, तुझ्या डोळ्यावर कर इलाज ग, तुझ्या डोळ्यावर कर इलाज ग, आणि तुले पाहताच मला येते लाज ग, तुले पाहताच मला येते लाज ग. वा, बढिया बढिया. तुझे आशिक आशिक 1707, तुझे आशिक आशिक 1707, पण सीजना एकाचाही अजून भात, पण सीजना एकाचाही अजून भात. वा, तू भाळण्याचं आहे तरी काय राज ग, तू वा, वा. भाळण्याचं आहे तरी काय राज ग, आणि तुले पाहताच मला येते लाज ग, तुले पाहताच मला येते लाज ग, तुझ्या डोळ्यावर कर इलाज ग, तुझ्या डोळ्यावर कर इलाज ग, आणि तुला वा. पाहताच मला येते लाज ग. तू चालती या जणू बिलनची नागिन, तू चालती या जणू बिलनची नागिन, तुझ्या अंगावरी ऊन पडत्या ती दागिन, तुझ्या अंगावरी ऊन पडत्या ती दागिन. हो करे आता, हो कर आता, हो करे आता, डोक्याला सुटली या खाज ग, हो करे आता, डोक्याला सुटली या खाज ग, तुले पाहताच मला येते लाज ग, तुले पाहताच मला येते लाज ग, तुझ्या डोळ्यावर कर इलाज ग, तुले पाहताच मला येते लाज ग, तुले पाहताच मला येते लाज ग. बहुत ही बढिया. धन्यवाद. हा खरं तर लावणी प्रकारातला पहिला प्रयत्न असावा महाराष्ट्रातला. किशोर, तू जवळपास सगळ्याच काव्य प्रकारात लिहिलंस, मग आपल्या सगळ्यांचीच अस्मिता असणाऱ्या देशावर आणि देशभक्तीवर तू काय लिहिलंस? देशभक्तीवर सुद्धा मी बरंचसं काव्यलेखन केलंय. कारगिलच्या वेळेस जेव्हा युद्ध झाला होता, ऑपरेशन विजय झाला होता, त्यावेळी मी BA द्वितीय वर्षाला होतो. मला असं वाटलं की आपण एक वेगळा प्रकार करावा, की आपण या कारगिलच्या जी शहीद आहेत त्यांच्यावर एक गीत लिहिण्याचा प्रयत्न करावा. स्पर्धा बुलढाण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी त्यावेळी आयोजित केली होती. गीताचं नाव आहे शहीदांना नमन. शहीदांना नमन, शहीदांना नमन, शहीदांना नमन, शहीदांना नमन. वंदे मातरम, वंदे मातरम, वंदे मातरम, वंदे मातरम. हो त्या भारताच्या शूरवीरांना, त्या भारताच्या शूरवीरांना मानाचा हा मुजरा, त्या भारताच्या शूरवीरांना मानाचा हा मुजरा. कोटी कोटी झेलून गोळ्या छातीवरती, झेलून गोळ्या
खेळल्या रक्ताच्या जणू होळ्या, त्या शूराना त्या वीराना, त्या शूराना त्या वीराना सर झुकवोनी नमन करा, नमन करा, नमन करा. हो त्या भारताच्या शूरवीरांना मानाचा हा मुजरा. वंदे मातरम, वंदे मातरम, वंदे मातरम, वंदे मातरम. वा वा वा, बढिया. गुंजले कारगिल, गुंजला देश सारा, गुंजले कारगिल, गुंजला देश सारा. वैरी संपविला देऊन एक नारा. हो पुन्हा नका आव्हान करू म्हणा आमुच्या एकतेला. मित्रांशी मैत्री, वैर्यांशी वैरी, हे तत्व भारताला. अरे पाकामधल्या गद्दारांनो, पाकामधल्या गद्दारांनो, थोडीशी तरी शरम करा, शरम करा, शरम करा. वा वा. हो त्या भारताच्या शूरवीरांना मानाचा हा मुजरा. त्या भारताच्या शूरवीरांना मानाचा हा मुजरा. वंदे मातरम, वंदे मातरम, वंदे मातरम, वंदे मातरम. निष्पाप बांगड्या फुटल्या असतील कितीतरी, सुख शांतीच्या त्या तिजोऱ्या लुटल्या असतील कितीतरी. मुलं मुकले आईस पत्नी पतीला, पण आईचे बाळ आज आले कामाला. अरे ध्येयाला अन समर्पणाला, त्यागाला अन समर्पणाला सर झुकवून नमन करा, नमन करा, नमन करा. हो त्या भारताच्या शूरवीरांना मानाचा हा मुजरा. त्या भारताच्या शूरवीरांना मानाचा हा मुजरा. शहीदाना नमन, शहीदाना नमन, शहीदाना नमन, शहीदाना नमन. वंदे मातरम, वंदे मातरम, वंदे मातरम, वंदे मातरम. धन्यवाद. बहुत ही बढिया. खरं तर देशासमोर सारेच नतमस्तक होतात. किशोर, प्रगल्भ प्रतिभा तुझ्यात ठासून भरली आहे आणि महाविद्यालयीन जीवन जगताना तर ही प्रतिभा अधिकच भरली असणार. बरोबर आहे. मग महाविद्यालयीन जीवन जगताना प्रेमावर तू काही लिहिलंस का? लिहिलंय ना, प्रेमावर सुद्धा मी लिहिण्याचा प्रयत्न केलाय. हा, तर मग आमच्या श्रोत्याला तू काय ऐकवशील? प्रेमानंतर जो विरह आहे, त्या विरहावर मी एक जी कविता लिहिलेली आहे ती आपल्या प्रेक्षकांना मला ऐकवायची खूप इच्छा आहे. ला 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 ला. विरही तुझ्या मी गझालो, विरही तुझ्या मी गझालो, झालो पुरावे डापिसा. विरही तुझ्या मी गझालो, झालो पुरावे डापिसा. तूच माझे चित्र साजे, तूच माझे चित्र साजे, तूच माझा रसा. ला 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 ला. सोडले मी अन्न पाणी,
डुबलो आसवात ग सारखेच भासती हे मला दिन रात ग सोडले मी अन्न पाणी डुबलो आसवात ग सारखेच भासती हे मला दिन रात ग मंदावत आहे हा श्वास माझा मंदावत आहे हा श्वास माझा वैतागलो ग फारसा ला 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 क्या बात है. तू गात गीत ये तू वाहत प्रीत ये तू गात गीत ये तू वाहत प्रीत ये जिंकून गेली मनशिवारे जिंकून गेली मनशिवारे आता सोडून रीत ये तूच माझी धनती जोरी तूच माझी धनती जोरी तूच माझा वारसा ला 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 ला. वा बढिया. मी नभामध्ये उभा वाऱ्यामध्ये उभा मी जलावरी उभा मी तृणावरी उभा शोधित रुंझुन तव पावलांची शोधित रुंझुन तव पावलांची डोळा माझा गारसा विरही तुझ्या मी गझारो विरही तुझ्या मी गझारो झारो पुरावे डापिसा विरही तुझ्या मी गझारो झारो पुरावे डापिसा तूच माझे चित्र साजे तूच माझे चित्र साजे तूच माझा आरसा ला 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 वा वा. ला 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 ला. वा बढिया. विरहाचे चांगले चटके तू सहन केलेले दिसतात. किशोर, तुला या व्यतिरिक्त कला प्रकारात आवड आहे? मी मिमिक्री या प्रकारात सुद्धा माझी कला आजमावण्याचा प्रयत्न केलेला आहे. जसं मी पक्ष्यांचे आवाज काढतो, काही प्राण्यांचे आवाज काढतो किंवा वेगवेगळ्या कलावंतांचे आवाज सुद्धा थोडेफार मला जमतात. परंतु सगळ्यात महत्वाचं मला त्याचं तुम्हाला सांगावंसं वाटेल या प्रकारामधलं की मी नाकावरून गाणं म्हणू शकतो. नाकावरनं गाणं? येस, नाकावरून गाणं. तुम्हाला ऐकायला थोडं आश्चर्य वाटेल, परंतु नाकावरून मी तुम्हाला आता एक गाणं आपल्या प्रेक्षकांना म्हणून दाखवतो.
बासरीवरचं गाणं ऐकलं होतं, परंतु नाकावरच्या ह्या गाण्याचा हा अनोखा प्रयोग तो आमच्या प्रेक्षकांना ऐकवलायस. किशोर, तू बहुआयामी आणि हरहुन्नरी कलाकार आहेस. किशोर, बासरीवरनं गाणं आम्ही ऐकलेलं होतं, परंतु नाकातून गाणं ऐकण्याचा हा अनोखा योग आमच्या युवक मित्रांना आलाय. खरं तर तू बहुआयामी आणि हरहुन्नरी कलाकार आहेस. सर्वच काव्य प्रकारात तू प्रगल्भपणे लिहिलंयस, परंतु वेळेचं बंधन आहे. मग तू आमचा निरोप घेताना आमच्या युवकांना काय ऐकवणार? मी आता तुम्हाला खरं म्हणजे हा निरोपाचा जो प्रसंग आहे, या प्रसंगी मी तुम्हाला निरोपाचंच एक गाणं ऐकवतोय. वा, क्या बात आहे. लग्नप्रसंगी जेव्हा एक विवाहिता मुलगी तिच्या घरून माहेरून सासरी जायला निघते, तेव्हा तिच्या घरच्या लोकांमध्ये, तिच्या मित्रमैत्रिणीमध्ये आणि सगळ्याच तिच्या सहवासी लोकांमध्ये तिच्या जाताना काय भावना उत्पन्न होतात त्याचं मी या ठिकाणी वर्णन करण्याचा प्रयत्न केलाय. गीताचं नाव आहे निरोपाचं गीत. खरं म्हणजे वा, निरोपाचं गीत. या ओठावर नेहमी राहे तुझेच गाणे. वा वा. या ओठावर नेहमी राहे तुझेच गाणे. अधिकच जवळी करते मजला, अधिकच जवळी करते मजला, दूर तुझे जाणे. या ओठावर नेहमी राहे तुझेच गाणे. या ओठावर नेहमी राहे तुझेच गाणे. बाहुल्यांचा खेळ हा खेळला अन संपला. बाहुल्यांचा खेळ हा खेळला अन संपला. भार अजन्म वहावा लागे, भार अजन्म वहावा लागे. एकदा का जुंपला, एकदा का जुंपला. वा. सोडता सुटत नाही, सोडविता सुटत नाही, हे प्रीतीचे उखाणे. या ओठावर नेहमी राहे तुझेच गाणे. या ओठावर नेहमी राहे तुझेच गाणे. रूप सुहाणे संध्येचे तुझ विन वेगळे नाही. रूप सुहाणे संध्येचे तुझ विन वेगळे नाही. दुःख तुझे उरलेच कुठे, दुःख तुझे उरलेच कुठे, जे मी भोगले नाही, जे मी भोगले नाही. तू दुसऱ्याचे होणे म्हणणे, तू दुसऱ्याचे होणे म्हणणे, हे नुसतेच बहाणे. या ओठावर नेहमी राहे तुझेच गाणे. या ओठावर नेहमी राहे तुझेच गाणे. शेवटचं कडवं आहे. मोर पिसावर आठवणींच्या ठेवू नको निखारा. मोर पिसावर आठवणींच्या ठेवू नको निखारा. मना सखाचा पडतील आणि गालावरती धारा. मोर पिसावर आठवणींच्या ठेवू नको निखारा. मना सखाचा पडतील आणि गालावरती धारा. त्या स्वप्नांचे धागे तुटुनी, त्या स्वप्नांचे धागे तुटुनी, होईल सूत रिकामे. या ओठावर नेहमी राहे तुझेच गाणे. या ओठावर नेहमी राहे तुझेच गाणे. वा वा. अधिकच जवळी करते मजला, अधिकच जवळी करते मजला, दूर तुझे जाणे. या ओठावर नेहमी राहे तुझेच गाणे. वा, क्या बात है. किशोर, तुझ्या ओठावर असेच तुझे गाणे अविरत राहू दे अशी तुला शुभेच्छा देतो. तू आमच्या युवावाणीच्या स्टुडिओमध्ये आलास, आमच्या युवक मित्रांशी संवाद साधला, त्याबद्दल तुझा आभारी आहे. धन्यवाद. धन्यवाद.